नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. तर असुर, राक्षस आणि यक्ष, तर तिघांमध्ये फरक काय आहे? तर हिंदू मायथॉलॉजीप्रमाणे असुर, राक्षस आणि यक्ष हे सगळेच डिमन होते त्या काळातले. तर असुर काय होते? असुर हे फार बलशाली होते आणि हे फक्त देवतांशी लढायचे. राक्षस काय होते? राक्षस पण एक प्रकारचे डिमन्सच होते आणि ते ऋषी-मुनींना लढायचे, त्यांची यज्ञ भंग करायचे, त्यांना त्रास द्यायचे आणि त्यांना राम वाचवायला यायचे. आणि यक्ष यक्ष हे झाडे होते. हे फार धनसंपदावाली माणसं होती. राक्षस होते आणि फार रिच होते ते. तर ह्या सगळ्यांमध्ये फरक कसा आहे? तर राक्षस हे यक्षांशी लढायचे, त्यांची धनसंपदा लुटायचे. राक्षस हे अ, हल्ला ऋषीमुनींवर करायचे, त्यांची पण लूटपाट करायचे. पण असुर जे आहे, हे फक्त देवतांशीच लढायचे. तर आज प्रॅक्टिकल व्हॅल्यू आपण बघायला गेलं, तर आपल्या जीवनात आणि आपल्या काळात, ह्या काळात पण अशीच लोकं आहेत. तर राक्षस म्हणजे कोण? जो तुमचं लुटून घेऊन जातो, जो तुमचा लँड ग्रॅबिंग करतो, जो तुमचं वस्तू ग्रॅब करून तुम्हाला लुटून जातो, हा राक्षस. आणि यक्ष कोण? यक्ष तो मित्र ज्याच्याकडे सगळं असतं, भरपूर असतं, पण कधीही तो कोणाला मदत करत नाही. क तो मागतच राहतो. तो अपेक्षाच करतो, कोणाला काही देत नाही. आणि असुर असुर जे असतात ते त्यांचं म्हणणं असं असतं, "जो तेरा है वो मेरा है." जे तुझं आहे ते माझं आहे. तर बघा, प्रॅक्टिकल आजच्या जगामध्ये पण अशी लोकं असतात. त्या काळाप्रमाणे असुर, राक्षस आणि यक्ष होते. अ, असुरांना वाटायचं की जो तेरा है वो मेरा है आणि राक्षस चोरी करायचे आणि यक्ष जे काही कोणाला नाही द्यायचे. तर आहे ना किती अमेझिंग? डू कॉमेंट.